महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गेल्या 3 वर्षापासून कायम वाद होत आहेत. असं बोललं जातं की या स्पर्धेमध्ये जे आयोजक असतात ते ठरवून एखाद्या स्पर्धकाला विजय करतात आणि त्यामुळे कधी ज्या वेळेस एक चुरशीची लढत असते, काही निर्णय जाणून बुजून ज्याला ठरवलं असतं त्याच्या बाजूने दिले जातात. आणि यावेळेसही असंच सोशल मीडियावर बोललं जात आहे की पृथ्वीराज मोहोळ, भाजपचे खासदार व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे नातेवाईक आहे जे मंचावर उपस्थित होते. त्यामुळे जाणून बुजून घाईघाई पंचांनी शिवराज राक्षे विरुद्ध निर्णय दिले. अटीतटीच्या सामन्यामध्ये रिव्ह्यूची अपीलही केली होती शिवराज राक्षे यांनी, परंतु रिव्ह्यूही तपासले गेले नाही आणि निर्णयही देऊन टाकले. विजय डिक्लेअर केलं पृथ्वीराज मोहोळ यांना. आणि त्यानंतर अंतिम सामन्यामध्येही असंच झालं. काही निर्णय पृथ्वीराज मोहोळ याच्या बाजूने दिले जे दुसऱ्या बाजूनेही जाऊ शकत होते. त्यामुळे महाराष्ट्र केसरी या स्पर्धेमध्ये राजकीय मंडळी मंचावर बसतात आणि तेच काही सामने फिरवतात की काही निकाल आधीच ठरवतात, अशी शंका सोशल मीडियावर व्यक्त केली जात आहे. तुला काय वाटतं? कमेंट करा.